हेलो, थंड बहुत आहे. पहिले टाकून घेतो माझं ब्लँकेट. It's so good. Hello, this is the My Artifact episode number 1785. यावेळेस मला माहित आहे 1785. आजची तारीख आहे 1 जानेवारी 2020. आतापासून आपण आर्टिफॅक्ट एपिसोड 2020 म्हणायचं. जेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे एक प्रकारे नवीन वर्ष सुरू व्हायचं ना, तर युजली एखादी महिना नाही का माझ्या तोंडात हेच राहायचं. हॅलो, दिस इज दी आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर दिस इज, आणि आजची तारीख आहे, आणि जे नाव घ्यायचं ते लास्ट इयरचं घ्यायचं. म्हणजे असं करीब महिनाभर तरी चालायचं, म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर. यामध्ये किती कंट्रोल करायचं ना. हा, मग त्याच्यानंतर सांगायचं अरे नाही हे 2020 आहे. प्रयत्न करू आपण करेक्ट प्रोनाउन्स करण्याचा, की आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2020 म्हणजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची एक बायोग्राफी होती. बायोग्राफी म्हणलं की किंवा समथिंग पुस्तक वगैरे, त्याच्यामध्ये त्यांनी असं मानलं होतं की 2020 मध्ये इंडिया कुठपर्यंत राहील, व्हॉट वुड बी. तर मी ते बुक वगैरे काही वाचली नाही. पण त्याच्याबद्दल एवढं माहित होतं की जेव्हा इंडिया 2020 ला रीच करेल, म्हणजे 2020 पर्यंत, तर तेव्हा इंडियामध्ये कोणकोणत्या गोष्टी राहील. मग त्याच्यामध्ये पण मी ठरवलं होतं की माझ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी राहील. जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे पूर्ण कंट्रीला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत होते. बट इन दॅट केस मध्ये त्या सिच्युएशनच्या वेळेस मी हा विचार करून आलो होतो की 2020 मध्ये मी काय विचार करणार होतो, म्हणजे व्हॉट वुड बी माय लाईफ. आणि हे विचार केव्हाच आहे तसं म्हणलं गेलं तर सेम एज दॅट फॅक्ट की बिईंग फिल्म मेकर बनायचं आहे, आणि त्याच उद्देशाने आपण प्रयत्न करून राहिलो, आणि त्या प्रयत्नात आपण यशस्वी होऊ बा वगैरे वगैरे. कधी कधी नाही का एक असं वाटते, असं जवळ येऊन जात. मी कधी कधी नाही का एक स्वप्न पाहतो. मला माहित आहे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, बट हे कसं एक स्वप्न आहे ज्याला मला विचार करताना किंवा बघताना खूप खूप सॅटिस्फॅक्शन वाटते. इट फील्स रिली गुड. अशी कोणती स्वप्न आहे? असं की माझ्या अकाउंट मध्ये अचानकपणे खूप सारा पैसा येऊन जाईल, आणि हाऊ वुड आय स्पेंड दोज मनी टू डेव्हलप माय लाईफ. आता हा एक असा एक फॅक्ट आहे की हे कसं एक स्वप्न आहे जे दुनियातले करीब अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर असेच स्वप्न बघतात. सेम काइंड ऑफ लाईक दॅट. यावेळी त्याची थिंकिंग थोडीशी वेगळी असते, म्हणजे त्यांना जर पैसे भेटले तर ते कशाप्रमाणे स्पेंड करणं वगैरे वगैरे. बस त्याचा मेथड वेगवेगळा असतो, बट जो मेन फॅक्ट असतो तो हाच असतो की अकाउंट मध्ये पैसे आल्यावर कशाप्रमाणे त्याला स्पेंड करावं. इट इज दॅट थिंग. असं करताना तुला भीती वाटत नाही? भीती वाटते, हा, ऑफकोर्स भीती डेफिनेटली वाटते, बट
आय डोंट नो, म्हणजे ऑल द टाइम वी कॅनॉट थिंक अबाउट बिईंग फिल्म मेकर वगैरे, पण का नाही या ऑल द टाइम या समजा तुला समोर जाऊन फिल्म मेकरच बनायचं आहे तर व्हाय कुड यू कांट थिंक अबाउट दॅट ऑल द टाइम. येस, विचार करणं याच्यामध्ये पण खूप सारे फॅक्ट आहे. याच्या तू विचार करणं बिईंग फिल्म मेकर झाल्यानंतर तुला खूप साऱ्या गोष्टी भेटेल, पैसा, रेप्युटेशन आणि अशा बहुत साऱ्या गोष्टी ज्या भेटेल या ज्या तू विचार, अशा गोष्टी भेटेल ज्या तू स्वप्नातून विचार नाही केला, या पण गोष्टी भेटेल. तर या गोष्टी का नाही विचार करायचा. त्याच्यासाठी काही रिझन आहे. कोणते रिझन आहे? माणूस स्वप्न कसे पाहतो, स्वप्न म्हणजे विचार कसा करतो, व्हाय हाऊ ही थिंक, कशाप्रमाणे विचार करतो. मी सांगण्याचा प्रयत्न करतो की समजा जर कोणत्या व्यक्तीने एखाद्या माणसाला उडताना बघितलं, मानून घे कुठेही, म्हणजे एखाद्या पिक्चर मध्ये किंवा एखाद्या सिरियल मध्ये वगैरे वगैरे, मानून घे सुपरमॅन पिक्चर मध्ये. ओके, तर खूप सारे जण असे विचार करतात स्वप्नामध्ये की आपण पण उडू शकतो. स्वप्न बघण्यासाठी नाही का, स्वप्न बघण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी, स्वप्न विचार मी असं एकच म्हणतो. या स्वप्न बघण्यासाठी कसं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीचं एक प्रकारे त्याच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असे स्वप्न बघू शकतो जे स्वप्न तू अगोदर बघितलेले आहे इन सम हाऊ सम सिच्युएशन. आता तू असं म्हणजे मोस्ट ऑफ दी केसेस मध्ये स्वप्न तर काफी अनरिअलिस्टिक असते. तर अशा केसमध्ये हे अनरिअलिस्टिक गोष्ट कधी रिअल झालीच नाही तर हे होऊ कसं शकते, हाऊ इज दिस कन पॉसिबल. रिअल म्हणजे काय रे, रिअल म्हणजे नॉट रिअल की एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. रिअल म्हणजे इट जस्ट लाईक, समजा जर कुणी टीव्ही मध्ये पण असं बघितलं समहाऊ, तुम्ही म्हणजे स्वप्न पाहता की मला स्वप्नात उडायचं आहे, म्हणजे हवेत उडायचं आहे, बट वी कांट थिंक अबाउट दॅट, कारण आपल्याला विचारच करताना म्हटलं की मी उडून ते कसा उडीन या. बट जेव्हा तुम्ही सुपरमॅन मूवी बघता तेव्हा रिअलाइज होते, ओ माय गॉड सुपरमॅन अशा प्रमाणे उडतो. पण त्यानंतर आपण विचार करायला लागतो की हा चलो आपण अशा प्रमाणे उडून बघू स्वप्नात. सो इट इज दॅट फॅक्ट. म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये कोणतेही मॉडेल किंवा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी नाही का एखाद्या फाउंडेशनची गरज असते, आणि फाउंडेशन रिअलिस्टिक असणं किंवा व्हिज्युअलाइज असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे ऍटलिस्ट आपण ते कुठेतरी बघितलेलं आहे. समजा जर आपण ते कुठेतरी बघितलं ना तर त्याच्यानंतरच आपण त्याला स्वप्नामध्ये त्याला प्रॉपरली कन्स्ट्रक्ट करू शकतो. इव्हन समजा त्याचं फाउंडेशन नसेल तर वी कॅन नॉट थिंक अबाउट दॅट. आता हे मी का म्हणून राहिलो, व्हॉट इज दॅट मीन, आणि याचा म्हणण्याचा अर्थ काय, आणि सिंपल उदाहरण, माझं उदाहरण घे. का मी माझ्या अकाउंटमध्ये खूप सारे पैसे आले आणि मी ते खर्च करून आलो. ओके, तर याच्यामध्ये अनरिअलिस्टिक काय, याच्यामध्ये अनरिअलिस्टिक काय म्हणजे अशी गोष्ट जे कधीच पॉसिबल होऊ शकत नाही. अकाउंटमध्ये पैसे आले, ही अनरिअलिस्टिक गोष्ट आहे नाही. माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतात, ऑफकोर्स माझी जेव्हा सॅलरी होते तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतात. या तर मानून घे तुझ्या अकाउंटमध्ये करीब 1 करोड रुपये आले, जे की असं अनरिअलिस्टिक गोष्ट नाही येऊ शकतात. या आता कुठून येईल, कसे येईल ते दॅट इज द अनदर थिंग. पण तुझ्या अकाउंटमध्ये 1 करोड रुपये आले. 1 करोड रुपये आल्यानंतर मग मी तो पैसा खर्च कसा करेन, तर कसा करेन म्हणजे मी आता मॉलमध्ये जाईन, आयफोन विकत घेईन, मस्त कपडे विकत घेईन, हे गोष्टी अनरिअलिस्टिक आहे नाही. येस, मी चांगले जॉकेट घेईन, चांगले कपडे घेईन, मुंबईमध्ये जाईन, एक फ्लॅट विकत घेईन वगैरे वगैरे, अनरिअलिस्टिक गोष्ट आहे नाही. हे मी करू शकतो, त्या आताही माझ्याकडे पैसे असतात मी करू शकतो. सो दॅट इज द फॅक्ट की या स्वप्नामध्ये म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये खूप सारे पैसे आले, त्यानंतर मी खर्च कसा करीन, तर हे अनरिअलिस्टिक गोष्ट नाही, ही रिअलिस्टिक गोष्ट आहे. मोस्ट ऑफ द या स्वप्नामध्ये मोस्ट ऑफ द गोष्टी काफी अनरिअलिस्टिक आहे. फक्त आपल्याला पैशाची गरज आहे. आपण या साऱ्या गोष्टी आता राईट नाऊ करू शकतो.
येस, यासाठी कोणत्याच गोष्टीचा अडथळा नाही आहे आपल्या लाईफमध्ये, लिटरली. सो हे अनरिअलिस्टिक गोष्ट नाही. बिईंग ए फिल्म मेकर हे तर आपल्या लाईफमध्ये एक ट्रू फॅक्ट आहे. आपल्याला माहित आहे की समोर जाऊन मी एक फिल्म मेकरच बनेन, पण आपल्याला माहित नाही की या फिल्म मेकर बनताना किंवा व्हॉट इज द सिच्युएशन. हा, मला एवढं माहित आहे की फिल्म मेकर बनताना मग मला काय करावं लागेल, मला 1-2 वर्ष एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करावं लागेल. ओके, कोणत्या फिल्म प्रोडक्शन मध्ये किंवा कोणाच्या डिरेक्टरच्या हाताखाली. ओके, 1-2 वर्ष काम केल्यानंतर मी एक्सपिरियन्स होऊन जाईल आणि मी स्वतःची स्टोरी डेव्हलप करीन, जस्ट लाईक घरची गोष्ट, आणि त्याच्यानंतर मी ऍज अ डिरेक्टर त्याला प्रेझेंट करीन आणि ते स्क्रीनच्या पडद्यावर आणीन. ओके, सांगण्यासाठी ही गोष्ट काफी व्हिज्युअल आहे, काफी क्लिअर आहे आणि इट इज दॅट. येस, बट याच्यामध्ये मोस्ट ऑफ द फॅक्ट आहे जे अनरिअलिस्टिक आहे. म्हणजे विचार कर, तुला जॉब कशी काय लागेल. बिईंग असिस्टंट डिरेक्टर तुला जॉब काही फुकटमध्ये भेटणार नाही का, ये का मित्र आणि करून घे असं तर कोणी म्हणणार नाही. येस, त्यासाठी तुला जावं लागेल, बघावं लागेल, माहीत करून घ्यावं लागेल या सगळ्या गोष्टी. ते माहीत करून घेणं म्हणजे इन दॅट सेन्स की मला ती गोष्ट माहीतच नाही ना, त्यामुळे मी विचार करू शकत नाही. हा, मी वरवरून विचार करू शकतो की मी एक फिल्म मेकर आहे आणि असं असं होऊ शकते माझ्या लाईफमध्ये वगैरे वगैरे, अशी रेप्युटेशन राहीन, असं राहीन तसं राहीन वगैरे, मी हा विचार करू शकतो. येस, म्हणजे पण वरवरून. पण डीप थॉट मधून किंवा ग्राउंड लेवलवर एक्झॅक्टली होते काय याच्याबद्दल मला माहित नाही. तर मला जी गोष्ट माहित नाही ते मी विचारच करू शकत नाही. आणि हे माझा हे नाही, हा मोस्ट ऑफ द ह्युमन काइंडचा एक प्रकारे फॅक्ट आहे की जी गोष्ट आपण कधी व्हिज्युअलाइज कधी बघितली नाही किंवा जी गोष्ट आपल्याला व्हिज्युअलाइज माहित नाही किंवा जी गोष्ट आपल्याला समथिंग त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, ग्राउंड रूल बद्दल काहीच माहित नाही, ग्राउंड फॅक्ट बद्दल काहीच माहित नाही, तर त्या सिच्युएशनच्या वेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करू शकत नाही किंवा स्वप्न बघू शकत नाही, जे की ते रिअलिस्टिक फॅक्ट असते. तर मग तू व्हिज्युअलाइज कर ना, या तू माहीत करून घे ऍज अ फिल्म मेकर का असते, कशा वेळी असते वगैरे वगैरे. या इट इज दॅट. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की माहीत करून घेणं. आणि आपल्यापेक्षा आता इंटरनेट आहे, सगळ्या गोष्टी माहीत करून घेऊ शकतो आपण, तर ऑफकोर्स डेफिनेटली माहीत करून घेऊ शकतो. मग तू वाट कशाची बघून राहिलाय. वाट कशाची जे काही माझ्या लाईफमध्ये लिटरली जे काही कॉन्सिक्वेन्सेस होऊन राहिले आहे, इट इज नॉट मेंट टू बी की एक प्रकारे की हे माझ्यामुळे झालंय किंवा असंच झालंय वगैरे, असं नाही. वेल, आतापर्यंत मी विचारही करू शकत असतो, बट कसं आहे की समोर जे काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला फेस करायचं आहे. म्हणजे आता राईट नाऊ इम्पॉर्टंट फॅक्ट हे आहे की गोवा हे सर्वात जास्त एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. गोवा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हाऊ इज दॅट थिंग. गोव्यामध्ये जाणाऱ्या लोकांचं स्वप्न असते, दुसरी प्रॉब्लेम आहे. या एक प्रकारे प्रॉब्लेम आहे मी असं म्हणू शकतो, कारण मला असं बाहेर फिरणं किंवा नवीन नवीन ठिकाणी जाणं वगैरे असं काही एवढं फारसं आवडत नाही. काही लोकांना आवडत असेल, मला फारसं आवडत नाही. इट इज लाईक माझ्याकडे इंटरनेट आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मी करू शकतो. हा, मला एकदा बघायचे असं काही हे नाही की एकदम म्हणजे नाहीच जायचं आहे. इट वॉज लाईक दॅट की मला गोव्याला जायचं आहे, थोडंसं बघायचं आहे सिच्युएशन काय असते, कशा वेनी असते. जस्ट लाईक काल मी पहिल्यांदा पार्टीमध्ये गेलो, तेव्हा मला माहित पडलं की व्हॉट इज एक्झॅक्टली पार्टी. या इथे लोक कसे असतात, कसे डान्स करतात, कसे राहतात, कशाप्रमाणे एन्जॉय करतात, हे काल मला माहित पडलं. याच्या अगोदर मी कधीच पार्टीमध्ये वगैरे कधीच गेलो नाही, पार्टी किंवा पब मध्ये वगैरे कधीच गेलो नाही. काल न्यू इयर सेलिब्रेशन होता, तर आय वेंट टू लोरा पाम. एक इथूनच आहे, वर्धा रोडवरून सरळच आहे नागपूरमध्ये. इथे न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन होतं, तर तिथे 500 रुपये तिकीट होती. तर गेलो मी, तिकीट काढली आणि मी गेलो तिथे. एकटाच गेलो. या जेवढं काही एन्जॉय करायचं आहे तो केलाय म्हणा, असं काही म्हणता येत नाही. म्हणजे या सिच्युएशनला आपल्याला मित्राची गरज असते. इथे आपण एकटं सेलिब्रेट नाही करू शकत, तरी आपण गेलो आणि थोडं बहुत जे काही
म्हणजे घरी राहून पथेटिक राहण्यापेक्षा तिथे जाऊन आपण थोडं सेलिब्रेशन करणं, बीइंग न्यू इयरचं एक प्रकारे वेलकम करणं, इट इज रिअली गुड थिंग अँड आय लाईक दॅट. या लाईफ मध्ये एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यायचा आणि आय डिड अँड आय फील रिअली वेल. या इव्हन असं नाही म्हणत की गोव्याला जाणं माझं काही इंटरेस्ट नाही. ऑफकोर्स म्हणजे एक मला एकदा जायचं आहे, बघायचं आहे तिथे लोक कशाप्रमाणे राहतात, हाऊ, म्हणजे तिथे मी टीव्हीवर बघणं आणि रिअलिस्टिक बघणं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट. या तिथे खरंच बिकनीवाल्या लोक आहे का, बिकनीवाल्या मुली आहेच का, यस वगैरे वगैरे. तिथे कशा प्रकारे लोक राहतात, तिथे येणारे लोक खूप जास्त रिच राहतात का, वगैरे वगैरे. सो बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट प्रॉब्लेम. गोव्यात तुझी प्रॉब्लेम काय, गोव्यात तुझी प्रॉब्लेम हे आहे की गोव्याला जाणं काही फुकटचं नाही आहे. मला पैसे पे करावे लागणार डेफिनेटली. युजली मी चाललो आहे माझ्या भावंडासोबत, कझन सोबत आणि आशिष दादा. सोनू त्याचं लग्न झालं आहे, येस. त्यामुळे मग ते लोक चालले तिकडे केरळला, ते गोव्याला चालले. मग त्यांनी असं रेकमेंडेशन दिलं का तुम्ही पण यावा. सो बिट्टू म्हणे हो म्हणे. आणि मग मी जर नाही म्हणलं नसतं ना तर त्या सिच्युएशनला काय झालं असतं की जर मी नाही म्हणलं असतं तर सोनू नाही गेली असती, आणि सोनू नाही गेली असती तर बिट्टू नाही गेला असता. तो प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला असता. फक्त आशिष दादा सोनू त्यात गेले असते, बिकॉज त्यांच्यासाठी तो हनीमून आहे. तर ऑल द टाइम जेव्हा पण नाही का असं काय होते ना तर मी डिच करतो मोस्ट ऑफ द टाइमला. म्हणजे कुठेही जायचं आहे किंवा फॅमिली सोबत म्हणजे कझन्स लोकांसोबत मी डिच करतो. माझं नाही जमत. मित्रांसोबत टाइम स्पेंड करणं हे म्हणतो की मित्रांसोबत टाइम स्पेंड करणं इट इज गुड कम्पेअर टू फॅमिली सोबत. या सो मला असं वाटलं की एव्हरी टाइम आपण डिच करतो, बट असं सिच्युएशन नाही. या मला असं वाटलं की आपण थोडस ठीक आहे करा, आपण थोडंसं टाइम स्पेंड करा फॅमिली सोबत. सो ओके ठीक आहे. तर मग मी हो म्हणून दिलं. तर एव्हरीवन इज एक्सायटेड. सोनू, बिट्टू वगैरे सगळेजण एक्सायटेड, सोनू सगळेजण एक्सायटेड. बट पैसे तर आहेच. या पैसे तर लागते. मला एवढं माहित होतं की गोव्याला जाण्यासाठी ऍटलिस्ट 20,000 रुपये किंवा 15,000 रुपये प्रति पर्सन लागतो. तर मी ऍक्च्युली आता 4,000 रुपये वगैरे बिट्टूला दिले आहे. येस. आणि ऍज अ सोनूचे आणि माझे तर मी आता माझी जी सॅलरी होऊन जाईल तर त्यापैकी 10,000 रुपये काढतो आणि वडिलांच्या अकाउंट मधून 10,000 रुपये काढतो. ओके. म्हणतो की आशिष दादाला 20,000 रुपये ट्रान्सफर करून देतो की हे घ्या बा 20,000 रुपये. येस. आणि कारण इट वॉज रिअली इम्पॉर्टंट. कारण मला वाटत नाही समजा मी पैसे जरी नाही दिले ना तरी आशिष दादा सगळा खर्च करेल. बट त्याच्यामध्ये काय होईल की आशिष दादाच्या मनात एक प्रकारे एक वेगळाच फॅक्ट, एक वेगळं असं येईल का जेव्हा आपण असं राहील की म्हणजे की सगळं खर्च मीच केला आणि या लोकांनी काहीच खर्च नाही केला वगैरे वगैरे. हे जे किडा आहे ना त्यांच्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली राहील. ओके. आणि मग समहाऊ त्यांना असं वाटेल की आय एम बिगर दॅन दे, म्हणजे मी त्यांच्यापेक्षा खूप जास्त मोठा आहे. या म्हणजे माझ्यापेक्षा किंवा बिट्टूपेक्षा वगैरे मोठा आहे वगैरे असं ते विचार करायला लागतील. आणि असं विचार करायला लागतील म्हणजे काय की जस्ट लाईक दॅट की समजा जर मी कॅफेमध्ये गेलो जस्ट लाईक ते असे सांगतील की मी त्यांचा एक प्रकारे नौकर आहे. काइंड ऑफ फील्स लाईक दॅट. कारण त्यांनी गोव्यामध्ये गेलो त्यांनी खर्च केला ना. या तर आफ्टर दॅट समहाऊ की समजा जर मी कॅफेमध्ये गेलो तर त्यांनी मला काम सांगितलं, हा बाबू तू हे घेऊन ये, ते घेऊन ये. आता याच्यावर त्यांनी मला असं काम सांगितलं नाही. वाय? कारण ते डिडंट नो मी, आय डिडंट नो हिम प्रॉपरली. आपण ओळखत नव्हतो, ओळखतही होतो तरी असं फारसं एकदम जास्त काही हे नाही. बट या सिच्युएशनच्या वेळेस ओळखतो पण आणि या व्यक्ती सोबत म्हणजे खूप खर्च केला या व्यक्तीने. बिंग गोवाला वगैरे मी याच्यावर खर्च केला. तर काइंड ऑफ फील्स लाईक की असं होते मोस्ट ऑफ द टाइम होते. या की ही इज काइंड ऑफ लाईक अ स्मॉलर दॅन मी, सो आपण याला काम सांगू शकतो. या
म्हणजे त्यांच्या मनात आपल्याबद्दलची जी इज्जत राहते ना ती कम्प्लिटली डाऊन होऊन जाते. आणि मग इन सम सिच्युएशनच्या वेळेस ते मजाक उडवतात किंवा त्यांना अशा आपल्या फिलिंगची काही कदर नसते, कारण त्यांनी खर्च केला असतो. सो या, आता हे मी एवढं सायकोलॉजिकल का बोलून राहिलो, व्हाय? ऍक्च्युली कसं आहे की आपल्याला हाच विचार करायचा आहे. आणि ऍक्च्युली मी एक फिल्म मेकर आहे, सो आय यूज टू थिंक लाईक दॅट. या, मी अशाप्रमाणे विचार करतो, त्यामुळे या. बट हाच एक फॅक्ट असतो, हाच एक ट्रू फॅक्ट असतो. लाईफमध्ये याच वेनी लोक असतात आणि याच वेनी आपल्याला सिच्युएशन हँडल करावं लागते. आणि वन थिंग इज दॅट की बिट्टू पण अशाच प्रमाणे विचार करतो. मी आशिष दादावर एवढं काही नाही, पण बिट्टू पण तो पण अशाच वेळी विचार करतो. आता कसं आहे की समज जर मी आता जॉबवर नसतो वगैरे वगैरे, तर तेव्हा गोष्ट ठीक आहे. या, तेव्हा मी दादा म्हणलं तर दादा माझ्याकडे पैसे नाही, काही नाही वगैरे, आय कॅन नॉट डू दॅट. बरं हे ठीक आहे, आपल्याला म्हणणं अजून एक गोष्ट यास, जेव्हा आपल्याकडे पैसे नाही आणि आपण त्याच्यासोबत गोव्याला गेलो आणि आफ्टर दॅट गोव्यावर आल्यानंतर मग त्यांनी पूर्ण खर्च केला आणि त्यांच्या मनात आपल्याबद्दल काही इज्जत नाही. ओके, तर त्यांनी आपल्यासोबत जे काही व्यवहार केला वगैरे, इट इज दॅट थिंग. मानून घे की तुझ्या फॅमिली सोबत आहे, तू तू तुझ्या म्हणजे तू असेच घरी आले या, आणि त्यांनी असं म्हणलं की सोनूचा आणि मोनूचा खर्च तर आम्हीच केला पूर्णपणे या माझ्या वडिलांसमोर, असं काही म्हणलं तर माझ्या वडिलांना खूप वाईट वाटेल. या वाय? कारण आपण खर्च करू शकत नव्हतं का? माझे वडील खर्च करू शकत नव्हते? ऑफकोर्स माझे वडील खर्च करू शकत होते या, बट त्यांना वाईट वाटलं की त्यांच्या मुलाच्या वयाचा एक मुलगा येऊन राहिलाय आणि तो म्हणत आहे की तुमच्या मुलाचा खर्च तो मीच केला. तर हे का वडिलांसाठी ऐकणं किती कठीण गोष्ट आहे या, खूप कठीण गोष्ट आहे लिटरली. माझ्या वडिलांना असं काही मी ऐकूच देणार नाही की असं काय वगैरे. तर इट वॉज लाईक दॅट की माझे फादर वॉज गेटिंग रिअली हर्ट, कारण इट जस्ट लाईक त्यांचा मुलगा जॉबवर लागला आहे वगैरे वगैरे. तर अशा सिच्युएशनच्या वेळेस हा जो काही खर्च आहे हा त्यांनी त्याचा करायला पाहिजे होता, बट अशा सिच्युएशनच्या वेळेस दुसऱ्यांनी त्याच्यावर खर्च केला आणि दुसरा व्यक्ती माझ्या वडिलांसमोर येऊन म्हणून राहिला आहे की तुमच्या मुलाचा खर्च मी केला. तर लिटरली सांग, माझ्या वडिलांना किती हर्ट होईल आणि मला बहुत जास्त हर्ट होईल. माझ्या वडिलांना हर्ट होईल तर डेफिनेटली मला हर्ट होईल, आणि ते माझ्यामुळे होईल तर अति जास्त वाटेल. तर अशा सिच्युएशनच्या वेळेस मी म्हणलं की नाही या, आपण जे काही आहे ते आपण आपला खर्च थोडं साईडला ठेवू, आपण पैसे कलेक्ट करू आणि थोडं वडिलांनाही मागू या, आणि आशिष दादाला पैसे देऊन देऊ की बाबा हे घे 20,000 रुपये. आणि काय, इन्स्टेड ऑफ दॅट आशिष दादा आपण बिट्टूला देऊ. आणि बिट्टूला वगैरे नाही, असं नाही, हे आशिष दादाला देऊ. खर्च करणारे कोण आहे? आशिष दादा. ओके, त्यांचं मन मोठं आहे, तर इट जस्ट लाईक ते म्हणाल की नाही म्हणून राहू दे, म्हणून नाही म्हणून राहू दे, म्हणून नाही म्हणून राहू दे, म्हणून आपण फोर्स करू पण घ्यावा. तर त्यांनी नाहीच म्हणलं, नको पाठवू, आता नको पाठवू, नंतर पाठवशील. तर काय नंतर वगैरे ठेवून देतो. नंतर मग तू बिट्टूला कॉल कर, बिट्टूला म्हण की बाबा बिट्टू हे घे, माझ्यापाशी 20,000 रुपये आहे, तर हे आताची राईट नो घेऊन घे. ओके, वेळेवर लागले तर आहे राहील माझ्यापाशी, बट आताचे घेऊन घे. आशिष दादांनी माझ्याकडून काही घेतले नाही तर राहू दे, आपल्याला खर्चसाठी वगैरे लागेल. तर म्हणजे समजा बिट्टूला दिले ना, बिट्टू पण थिंक करेल का हा चलो ठीक आहे, या लोकांनी पैसे दिले, इट वॉज गुड. येस, कारण मी ऑनलाईन बघितलंय ना, गोव्याला खर्च इट वॉज टू मच. इनफ अबाउट गोवा यार, जाऊ तर जाऊ द्या, पाहू. पण वन थिंग इज दॅट की मला नाही का लाईफ मध्ये जेवढे काही मजा येते ना, ते फक्त मित्रांसोबतच येते. कारण सांगू की त्यांच्यासोबत स्पेंड केलेला एव्हरी मोमेंट वॉज रिअली गुड, रिअली ऑसम. या म्हणजे मी असं म्हणतो की ते रेल्वे स्टेशनच्या टपरीवर, चायच्या टपरीवर आम्ही जेव्हा चाय पितो सगळेजण ना, तो मोमेंट माझ्यासाठी इतका जबरदस्त असतो ना की बहुतच जास्त.
हे कम्पेअर करू शकतच नाही फॅमिलीच्या कोणत्या इव्हेंट सोबत. इट इज दॅट थिंग. सो मला तर वाटते की फॅमिली सोबत, मित्रांसोबत आपण कोणता टाइम स्पेंड करून इट वॉज रिली गुड. काल समजा मी विचार केला असता की समजा सगळे मित्र आपण त्या काल पार्टीमध्ये असतो, किती मजा केली असते. आपलाच रॉब असता यार तिथे त्या पार्टीमध्ये, आपणच फुल मजा केला असता. वैवेची डान्सिंग सगळेजण. सांगतो मला माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस काही सिलेक्टेड लोकांपासूनच भेटते. मित्र त्याच्यापैकी खूप मोठ्या पायदानावर आहे, खूप मोठ्या लेवलवर आहे. आणि समहाऊ समजा मी समोर जाऊन लाईफमध्ये जेवढा काही सक्सेसफुल होत आहे वगैरे वगैरे, तर मी जे काही माझ्या हॅपीनेसचा जो काही मुवमेंट आहे तो मी माझ्या मित्रांसोबतच शेअर करेन. म्हणजे की मानून घे मी मराठी मूवी घरची गोष्ट बनवली किंवा बायनरी रिपोर्ट बनवला, आय बिकेम रिली सक्सेसफुल, आय हॅव सो मच मनी, तर मी माझ्या मित्रांना फोन करेल, पार्टी अरेंज करेल किंवा एक प्रकारे ट्रिप प्लॅन करेल, आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे वगैरे वगैरे. माझ्या डोक्यामध्ये अजून एक फॅक्ट आहे की जेव्हा हे राहील म्हणजे जेव्हा मी सक्सेसफुल झालो तेव्हा मी सगळ्यांना म्हणेल की आपल्याला एक प्रकारे क्रूज प्लॅन करायचा आहे. त्या क्रूजवर जाऊन, म्हणजे माझं एक असं एक स्वप्न आहे की क्रूज मध्ये आपण सगळेजण आहोत, सगळेजण मित्र, ओके, टॉप डेकवर. टॉप डेक म्हणजे इथे वरती असतो टॉप डेकवर. संध्याकाळची वेळ आहे, थंडी बहुत आहे, अशाच वेळ थंडी आहे. तिथे असं शेकोटी पेटवली आहे. शेकोटी पेटवता येते असं काही नाही, तिथे शेकोटीचा एक वेगळा स्लॉट असतो, असं नाही का. तिथे शेकोटी पेटवली आणि सगळेजण तिथे आहेत आणि बीइंग एन्जॉय, सगळेजण एन्जॉय करताय. तिथे सगळेजण पाहिजे मला. तिथे वैभव, विशाल, पिंटी, वनमॅन, प्राची, श्रुती डोबळे, मी, त्याच्यानंतर राहुल, त्याच्यानंतर प्रशिक, हे लोक पाहिजे. हे लोक तर पाहिजे ना. तेव्हाच तो मोमेंट वॉज बिकेम रिअली सो मच गुड. आपण करू. हा तर मी डेफिनेटली करेलच. विशाल म्हणे की हे स्वप्न नको पाहू म्हणे, हे खूप दूरचे स्वप्न आहे म्हणे, हे कधी पॉसिबल होणार नाही म्हणे. बट खर्च लागन किती हे खर्च लागन, 1 लाख 2 लाख वगैरे वगैरे. मी करीन, मी सगळ्यांनी तिकीट काढेन, मी सगळ्यांना येईन, तुम्ही या. कारण त्या सिच्युएशनच्या वेळेस जो काही मोमेंट राहील इट वॉज मेंट टू बी स्पेंड सम टाइम विथ दोज पीपल. आणि असं नाही का फक्त खर्च मीच करणार आहे, हे लोक पण राहतील त्या सिच्युएशन पर्यंत, हे लोक पण काही ना काही स्वतःला डेव्हलप करतील. तर डेफिनेटली यस. असंच एक मोमेंट आठवते. ऍक्च्युली मी तो मोमेंट रेकॉर्ड नाही केला त्या दिवशीचा, मागच्या रविवारचा. म्हणजे तेव्हाची तारीख काय होती, तेव्हाची तारीख होती 28 तारीख. लेट मी चेक. येस, 28 तारीख होती. 28 तारखेला संडे होता. सो काय झालं की फ्रायडेला माझी मॉर्निंग शिफ्ट होती. फ्रायडे सॅटर्डेला 29 तारीख होती, सॉरी 29 डिसेंबर. विशाल आला होता, सगळेच जण होते आणि ठरवलं होतं की दारू घ्यायची बा. सो तर यांनी मला फोन केला म्हणे दारू घेऊन ये म्हणे. तर मग मी दारू आणली. यावेळेस नाही का मी फोन केला अगोदर की दारू पाहिजे तर कशी पाहिजे बा. तर पिंटी म्हणे की सगळ्यांना आता एकदम चढायचीच आहे म्हणे, तशा लेवलची आणली दारू. तर मग मी पण काही विचार केला नाही आणि मी पण तशीच आणली. ओल्ड मंकचा एक बॉम्पर आणला, ओके. त्याच्यानंतर मॅजिक मोमेंट आणि त्याच्यानंतर 2 बिअरच्या बॉटल्स, ओके. ठरवलं होतं की लॉजमध्ये जाऊन या साऱ्या गोष्टी लॉजमध्ये करायच्या. बट विशालभाई तेवढे पैसे नव्हते. तर मग म्हणे की राहू दे म्हणे, आपण लॉजवर नाही करू म्हणे, ग्राउंडवर करू म्हणे. तर आम्ही ग्राउंडवर गेलो आणि ग्राउंडवर
शेपुटी पेटवली आणि मग तिथे आम्ही ड्रिंक्स बसले. मी विचार करतो ना की या दिवशीच्या वेळेस सगळेजण असणं गरजेचं होतं, बट तेव्हा सगळेजण होते, मुलींपैकी कोणी होते नाही. आता रात्रीच्या वेळेस कोण येणार आहे, प्राची नाही, डोबळे नाही, नो नाही, श्रुतिका वगैरे होती. तर तेव्हा काय झालं की तेव्हा मी आलो, दारू आणली, दारू बनवली, पॅक बनवला, एव्हरीथिंग वॉज डन, सगळ्यांनी दारू पिली. माझ्याने दारू नाही घेणं होत. या वन थिंग इज दॅट काही काही लोकांना दारू अति आवडते. बट मी सांगतो, मला एक फॅक्ट आहे, मनासाठी एक शायद एक प्रकारे गॉड गिफ्ट वगैरे असं म्हणता येईल की मला नाही का, मी दारू घेऊच शकत नाही. समजा मी कितीही प्रयत्न म्हणजे माझ्या मनातून मी खूप प्रयत्न केला की मला दारू घ्यायची आहे, बट आय कॅनॉट ड्रिंक. येस, मी दारू घेऊच शकत नाही. येस, हे एकदम डिफॉल्ट सेटिंग आहे आणि हे चेंज होऊ शकत नाही. मी काही असते ना की मी युजली कसं आहे की मनातून ज्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्यावर नाही का प्रत्येक गोष्टी साध्य होते, असं मी नेहमी माझं स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. सो जर मला असं वाटते की मला दारू घ्यायची आहे तर मला वाटते की मी दारू घेईनच. बट कसं आहे की माझ्यामध्ये या गोष्टीची खूप डिफॉल्ट सेटिंग आहे की दारू बद्दल इल्ले लिटरली दारू बियर मला कसं अति बेकार वाटते. त्याची टेस्टच बेकार, बहुतच बेकार. इट वॉज सो मच बेकार यार. त्याच्यामध्ये असं काहीच चांगलं नाही असं मला, म्हणजे असं त्याच्यानंतर नशा येतो वगैरे तो एक वेगळा फॅक्ट आहे, बट त्याच्यामध्ये असं काहीच चांगलं नाही आहे, कुछ भी नाही. आणि नशा येणं वगैरे असं काय माझ्यासाठी खूप जास्त असं एक दुसऱ्या वर्ल्ड मध्ये जाणं वगैरे असंही नाही आहे. नशा केल्यानंतर काहीच असं फॅक्ट होत. बट कसं आहे की मनामध्ये ही एक सेटिंग आहे, त्यामुळे मी ते घेतच नाही दारू. असं नाही घेतोय ते एक प्रकारे मिक्सअप करून किंवा वगैरे वगैरे. बट काही लोक म्हणतात ना की मी खूप जास्त नीट घेतो, म्हणजे ऑफिसचे लोक वगैरे. आता ज्या वेळेस नाही मला घ्यायची असते त्यावेळेस मी घेऊन टाकतो. मग त्यावेळेस मी स्वतःला प्रिपेअर करतो की मला आता उलटी करायच्या, ओकारी करायच्या वगैरे वगैरे, त्यावेळेस सिच्युएशन अवेलेबल आहे का आणि आपण असं करू शकतो का वगैरे. सो या सर्व गोष्टी अंडरस्टँड करून मग आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करतो. बट टिल देन तसं वगैरे काही नाही. सो तर हे एक माझ्याकडून चांगला फॅक्ट आहे. सो मला असं वाटतं की मी समोर जाऊन लाईफमध्ये दारू तर कधी पिणार, तर असं एकदम दारुडा वगैरे कधी होणार नाही. मी एकदम दारूची मला लत लागली, मला कधीच लत लागू शकणार नाही दारूची, कधीच नाही. स्मोक तर मी करत नाही. या स्मोक हे करणं अति बेकार आहे. इव्हन जस्ट लाईक दारू पिण्यापेक्षा पण स्मोक करणं अति बेकार आहे. समजा जर आपण दारू मिक्सअप करून घेत आहे तर लिव्हर मध्ये एक प्रकारे कसं ट्रान्सपरन्सी होते आणि तो पचवून घेतो. समोर अति झाली तर नाही पचवत. खूप जास्त सांगू, आपण दारू घेतो आणि दारू समजा पचत नाही तर तेव्हा आपण उलटी करतो ना, तर जे लिव्हर आहे ना त्याचा इतकं बेकार फील होते ना. जस्ट लाईक आपल्या इंटेन्स्टाईनला आपण अति जास्त हर्ट करतो, अति जास्त. इट वॉज रिअली मच. समजा जर आपण याचं कन्झम्पशन खूप जास्त असेल ना, आपण उलटी करत असेल तर लिटरली हे बहुत बेकार आहे. या इट वॉज टू मच. या बट कसं समजा जर कंट्रोल मध्ये घेतली ना तर इट वॉज रिली गुड. स्मोकिंग कसं आहे की स्मोकिंग तर कम्प्लिटली बेकारच आहे. काही काही लोक म्हणतात अंदर खूप जास्त खूप चांगलं फील होते वगैरे. मला नाही करायचं फील. आय एम रिअली ग्लॅड, आय एम रिअली गुड. येस, मला असं काही फील करून घ्यायचं नाही की आतमध्ये कसं होते काय होते. आय जस्ट आय एम गुड. येस. काल एवढी थंडी, एवढी जाम थंडी, खतरनाक. कालच्या पार्टीमध्ये सांगू, कालच्या पार्टीमध्ये नाही का मी गेलो. ओके, लिटरली मी ऑब्झर्वेशन आणि थोडस एन्जॉयमेंटसाठी तेही स्वतःच्याच. मी लिटरली असं हात वर करून पण असं काही नाही गेला. माझे हात फुल खिशात. आणि वाय माधरचो थंड,
म्हणजे ठीक आहे, चेहऱ्याला वगैरे एवढी जास्त फारशी थंडी लागत नाही, कारण आपल्याकडे ते जॅकेट वगैरे त्याचं इथपर्यंत कव्हर राहते. नंतर चेहरा वगैरे ज्याच्यामध्ये आपल्यापाशी दाढी आहे आणि केस आहे आणि त्याचा एवढूसा भाग असतो तो थोडा फारसा थंडा होत नाही युजली. बट जे हात आहे हे आहे ना, तर हे अति जास्त थंडी, याला बहुत जास्त फील होते थंडी लागली तर. आणि माझ्या पायाला पण. येस. आणि पायामध्ये शूज आहे त्यामुळे नो वरीड. बट हात याला कुठे लपू, आणि आपल्यापाशी असं काही स्वेटरही नव्हते, खिसे वगैरे आहे, मग आपण आपल्या पॅन्टच्या खिशातच टाकले हात. तर त्यामुळे ऑल द टाइम आपले हात खिशाच्या हातमध्ये. पण आपण एन्जॉय करत होतो या ऐकत, असं थोडस मुंडी हलत होती. आवाज वॉज टू लाऊड. या काल नाही का सांगू, काल डीजे सुरू व्हायच्या अगोदर नाही का, जो डीजे वगैरे ते लोक त्यांनी टेस्टिंग केली. त्यांच्या आता कसं आहे की जेव्हा तो व्यक्ती टेस्ट करून आला होता, हा ठीक आहे, यहाँ का साउंड बढ़ाओ, बेस बढ़ाओ, ट्रॅक बढ़ाओ, यहाँ का स्पीकर का आवाज बढ़ाओ वगैरे वगैरे, ट्रबल बढ़ाओ. मला ऑल द टाइम आवाज बिलकुल सारखाच पडत होता. असं काहीच नाही की सारखा बिलकुल नाही, इट वॉज ऑल द टाइम. बट त्याला कसं काय माहित पडलं, हाऊ ही डिफरन्शिएट की आवाज कमी आहे, आवाज जास्त आहे, बेस कमी आहे, बेस जास्त आहे, हाऊ ही नो. बिकॉज ऑफ दॅट की त्यांनी त्या गोष्टीची पढाई केली, त्यांनी त्या गोष्टीची स्टडी केली. इट वॉज त्यासाठी एक प्रकारे करिअर अपॉर्च्युनिटी, त्यासाठी एक करिअर आहे. आणि त्यासाठी आणि त्याच्यासाठी असं वाटते की जे काही ऑडियन्स फील करेल, तो जो आवाज फील करेल तो त्याच्या हिशोबाने बहुत ही जबरदस्त आवाज आहे. सो इट वॉज दॅट. मला अशाच वेनी एक प्रकारे एक्सिलेंट व्हायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. ऍज अ फिल्म मेकिंग मध्ये मला नाही, ऍज अ फिल्म मेकर हॅज टू नो एव्हरीथिंग. तुम्हाला साऊंड बद्दल माहित पाहिजे, कॅमेरा बद्दल माहित पाहिजे, लाईट बद्दल माहित पाहिजे. आय नो मी प्रत्येक गोष्ट माहित करून घेत आहे असं काही नाही, बट स्टील इज अ लर्निंग फेज. हा मी काय म्हणतो, हा मला एवढी थंडी लागून आली होती, मी हात पॅन्टच्या खिशात. बट काही मुली, अरे मेरे बाप, लिटरली मी याच्या अगोदर अशा प्रकारच्या मुली कधीच बघितल्या नाही. लिटरली फक्त टीव्ही मध्ये किंवा मूवीज मध्ये वगैरे बघितल्या आहे. बट रियालिटी मध्ये पण मुली एवढूशा स्कर्ट, डूड थंडी वॉज गेटिंग 9 डिग्री सेल्सिअस. पाऊस पडून राहिला होता आणि थंडी तर वॉज सुपर एक्स्ट्रीम. आणि मुली एवढूशे कडवे, फुल बॅकलेस, फक्त एवढूसा कपडा होता, त्याची थिकनेस फक्त एवढूशी होती, बी एक पण स्वेटर नाही बे. मी विचार करून राहिलो, या लोकांना थंडी वाटत नाही का. पण सांगतो वन थिंग इज दॅट की मुलींमध्ये सहन करण्याची कॅपॅबिलिटी वॉज टू मच दॅन मेन. या माणसामध्ये तेवढी सहन करण्याची कॅपॅबिलिटी नसते, बट मुलींमध्ये खूप सहन करण्याची कॅपॅबिलिटी असते. शी वॉज मेंट टू बी सस्टेन ऍट एव्हरी सिच्युएशन. पण माणूस सहन नाही करू शकत. बँचो थंडी, एवढी भयानक थंडी, मुली एवढ्या स्कर्टमध्ये मी हात बाहेर नाही काढू शकत होतो. लिटरली मी पहिले आतून माझं इनर, त्याच्यावरती माझं शर्ट, त्याच्यावरती माझं स्वेटर, त्याच्यानंतर खाली माझा जीन्स, त्याच्यानंतर इथे माझे सॉक्स आणि त्याच्यानंतर शूज, एवढं सारं पॅक करून गेलो होतो. आपलं थंडी लागली नाही पाहिजे बॉस. येस. पण त्या मुली अभि त्यांचे शूज पण नाही, हार्डली एक पतलीशी हाय हिल्स वाली सँडल, त्यांचे पूर्ण पाय उघडा, हात उघडा, असं कोणतंच प्रोटेक्टिव्ह लेअर नाही का त्यांना असं वाटेल की हे वगैरे की इथे थंडी लागू शकत नाही. इट वॉज नथिंग, कुछ भी नाही. ते त्यांचा जीन्सचा कपडा पण एवढूसा होता, एवढूसा थिकनेस वाला, आणि तोही फक्त इथपर्यंत. यस. आणि त्याच्यानंतर तो बॅकलेस होता, तो इथून असं फुल ओपन, हात दोनही ओपन, फक्त एक स्ट्रिप, फक्त एक धागा आहे ना जो असा होल्ड करत होता त्यांच्या या बॉडीला आणि मागच्या बॉडीला. डूड मी पागल झालो यार सारे. म्हणजे त्याच्या ड्रेस पण नाही, म्हणजे थंडी केवढी आहे आणि या मुलींना कळत नाही. बट एन्जॉय करायचा फॅक्ट इज समथिंग एल्स, दॅट इज डिफरंट. एक मुलगी तर एवढी भयानक होती की बहुतच भयानक. तिच्या कपड्यामध्ये असं काही वाटतच नव्हतं का तिने काही घातलंय म्हणून. ओके. पण फोटो काढण्यासाठी, स्टाईल देण्यासाठी बापरे तिच्यामध्ये काय कॉन्फिडन्स आहे. जस्ट
जेव्हा कोणी असा फोटो तिचे कोणी मित्रासोबत आले, तिच्या कोणतरी मित्र वगैरे फोटो असं काढत होता, तर एकदम जस्ट सिच्युएशन मध्ये तिने फटाकसे स्टाईल पकडली. अशी तिने तिचे केस केले ना असे वगैरे, काय पोज देऊन आली मादरचोद. हे पुरा ओपन हात पूर्ण ओपन, फक्त हे कव्हर आहे वगैरे, ते फक्त एक छोटूशा ते काहीतरी काय म्हणते याला, टॉप वगैरे म्हणते का, आय डोंट नो समथिंग एल्स, पण त्याची थिकनेस एवढीशी होती बे. आतमध्ये तिने काहीतरी घातलं असं म्हणा, समथिंग प्रोटेक्टिव्ह गिअरसाठी ते ब्रा वगैरे घालतात, बट थंडीच्या हिशोबाने विचार केला गेला तर तिने काहीच नाही घातलं होता. इट वॉज नथिंग ऍट ऑल ना. ती अशी करून राहिली आणि तिथून नाही का थंडीचा हवा झोका. मला माहिती ना, कारण ती तिथे होती. विचार कर, माझ्यापासून इथे हार्डली 10 मीटरवर, आणि त्याच्या समोर तो मुलगा फोटो काढतो तिचा, आणि मी बस तिच्या मागे. इकडून अशी हवा आली, आणि त्यावेळेस मी हवा खरंच मेजर केली. इट वॉज सुपर थंड. ते हवेची एवढी लहर, एवढी थंडी होती ना, बहुतच भयानक. मी हात पॅन्टात टाकून होतो, तर मी आता कापलो थंडी मात्र शोध. बट शी वुडंट. आता मला थंडी लागली, तिला थंडी लागली असेल का? ऑफकोर्स डेफिनेटली लागली असेल, बट तिने सहन केली डूड. तिने सहन केली. तिने तिच्या एका फोटोसाठी तिने तेवढी थंडी सहन केली आणि तिने ते स्टाईल दिली. इट वॉज रिअली गुड लुक यार. आणि ते फोटो पण बहुत जबरदस्त निघाला होता त्या मुलीचा. मला त्या मुलीचा फक्त चेहरा माहिती आहे, आय डोंट नो नथिंग अबाउट हर, बट आणि वन थिंग इज दॅट की तिथे येणाऱ्या सगळ्या मुली आहे ना, सिगरेट, दारू, या 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 आपल्या लाईफमध्ये काही हे आहे, रूल्स आहे की आपण स्मोक नाही करायचं. किती कोणी व्यक्ती इन्सिस्ट करत असेल, नाही करत असेल, या मला ग्रुपमध्ये मोस्ट ऑफ सगळेच जण स्मोक करतात. सगळेच जण. विशाली करते, बादली करते, पिंटी, वन मॅन नाही करत. त्याच्यानंतर विशाल, श्रुतिका, सगळेच जण स्मोक करतात. मी नाही करत. या आपल्याला ते परवडतच नाही, आपण ते करतच नाही. येस, आय वुड डू दॅट. पण तिथे काल पार्टीमध्ये गेलो, एक मुलगी स्मोक करताना नाचून राहिली. यस, त्यांना असं काय वाटून राहिलं की खूप जास्त त्यांना असं वाटते. लोकांना माहित नाही की स्मोक केलं, त्यांना असं वाटते की इट वॉज लाईक फील्स रिली गुड, किंवा आपला स्टँडर्ड वाढेल, की आपण समजा सिगरेट पिली तर वगैरे समजा वाटेल. आणि काही जण मी असं बघतो ना फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर, लोक नाही का सिगरेट घेऊन फोटो काढतात. त्याच्यासाठी काय एवढं असं स्पेशल आहे सिगरेटमध्ये, मला काहीच कळत नाही. येस, कारण वन थिंग इज दॅट सिगरेट इज रिअली हानिकारक गोष्ट आहे. या कारण सांगू, सिगरेटमध्ये निकोटीन असते. निकोटीन का असते, आपले जे फेफडे आहे ना, ते एक प्रकारे स्पंज टाईप असते. ते हवेला सक्षम करण्यासाठी बनलेले असतात. जेव्हा नाही का आपण हे करतो ना, स्मोक करतो, तर सिगरेट मध्ये ते निकोटीन असते पावडर फॉर्मॅटमध्ये. जेव्हा आपण सक करतो त्याला, तो निकोटीनचा जो फ्लेवर असतो, निकोटीनचा जो फ्लेवर आहे तो आतमध्ये जातो इन पावडर फॉर्मॅटमध्ये. आता आतमध्ये गेल्यावर तो नाही का आतल्या ज्या हे अन्ननलिका आहे ना, अन्ननलिका युजली आपली असते वेट असते, ओली असते. तर जेव्हा हे निकोटीन त्याच्यावर जाते ना, तर तेव्हा नाही का त्याचा तो निकोटीनचा एक फॅक्ट आहे का, तो कोणत्याही ओल्या वस्तूवर गेला ना तर तिथला एन्व्हायरमेंट थंड करतो. त्यामुळे लोकांना असं वाटते की आपण स्मोक केल्यावर नाही का ते खूप जास्त थंड फील करत आतून. या डेफिनेटली, कारण आतमध्ये गेल्यावर ते थंड फील होते. इट वॉज लाईक तुम्ही सेंटर फ्रेश खा. सेंटर फ्रेश काही थंड वगैरे नसते, ते काही एकदम बर्फात ठेवून नसते. या पण जेव्हा तुम्ही ते खाता ना, तर त्याच्यामध्ये नाही का एक प्रकारे असं एक इन्ग्रेडियंट असतो जो नाही का आतून थंड बनवतो. या त्याच्यामध्ये निकोटीन नसते, बट तो आतून एक प्रकारे थंड बनवतो. सिगरेट पण सेम काइंड ऑफ लाईक दॅट, पण याच्यामध्ये प्युअर फॉर्म ऑफ निकोटीन असते जे कम्प्लिटली हानिकारक असते. आता हानिकारक कसं काय असतं, जेव्हा आपण सिगरेट घेतो ते निकोटीनचा जो पावडर असतो तो आतमध्ये सक केला जातो आणि त्या आपल्या ज्या अन्ननलिका आहे या ग्लँडवर तो चिपकतो, जे की ऑलरेडी वेट असते, त्यामुळे ते आपल्याला थंड फील करते. आता कसं आहे की थंड फील झाल्यानंतर नाही का हा जो निकोटीन आहे ना, एक प्रकारे लिक्विड क्रिएट करतो, एक ब्लॅक कलरचा लिक्विड करतो, त्यामध्ये टार घ्या. आणि जे की अनयुजुअल फॅक्ट आहे, जो की समजा नाही का हा हे आहे ना, हे टार आहे ना, हा लिक्विड किंवा इथेच नाही क्रिएट करत, जेव्हा आपल्या अन्ननलिकेमध्ये जातो.
आपण जर स्मोक करतो, स्मोक केल्यानंतर हा जो निकोटीनचा जो पूर्ण पावडर आहे तो आपल्या फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुस किंवा लंग्स मध्ये जातो. लंग्स मध्ये खूप सारे आपल्यापाशी आणि जाऊन तो चिपकतो, कारण खूप खूप बारीक मायन्यूट पार्टिकल्स असतात निकोटीनचे, जे लंग्सच्या वेगवेगळ्या पॅड मध्ये, हे आपण कसं म्हणलं होतं की लंग्स आहे ना एक प्रकारे स्पंज टाईप असतात, दाबले ना ते एक प्रकारे तिथून असं लिक्विड निघते. तर याच्यामध्ये नाही का युजली ऑक्सिजन असते, ऑक्सिजन आणि वॉटर असतो, जेणेकरून ते आपल्या जे ब्लड आहे त्याच्यामध्ये तो प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. ब्लड मध्ये ऑक्सिजन आणि वॉटर प्रोव्हाइड करण्याचं काम लंग करतो. आता मला फारसं मेडिकल माहित नाही, बट काइंड ऑफ लाईक दॅट अशा प्रमाणे काम असते. तर तिथे काय होते की ते निकोटीन अटकून जातो आणि तिथून तो निघू शकत नाही बाहेर, कारण तिथे खूप सारे हे असतात. ही कॅन नॉट बी. एकदा आपल्याकडे निकोटीनचा जो पावडर आहे तो आतमध्ये गेला तर तो बाहेर कधीच नाही निघू शकत. आपण हाकतो, मुतो, इट नेव्हर बी. यस, बिलकुल नाही निघू शकत, मेल्यानंतरही नाही निघू शकत. यस, ते बॉडीमध्ये तो तसाच राहतो. यस, फक्त ते जे कसं एक फॅक्ट आहे की फुफ्फुसामध्ये जो काही आपण पावडर टाकतो ना तो बाहेर. तर मग कसं आहे की समजा आपण सिगरेटचं कन्झम्पशन खूप जास्त असेल तर ऑब्व्हियसली जे निकोटीनचं प्रमाण आहे ते फुफ्फुसामध्ये खूप जास्त जाईल. फुफ्फुसामध्ये खूप जास्त झाल्यानंतर नाही का त्याच्यामध्ये लिक्विड पण असते, लिक्विडमध्ये फुफ्फुसामध्ये वॉटर पण असते, त्याच्यासोबत तो मिक्सअप होऊन नाही का तिथे टार बनवतो. टार म्हणजे खूप गाढ वगैरे असते. टार म्हणजे समजून घे, चेन सॉकेट बघितलंय, गाडीचं चेन सॉकेट. चेन सॉकेट मध्ये आपण ऑइल टाकतो, तर ऑइल कसं पण थोडं लिक्विड असते. हे टार आणि त्याच्यापेक्षा पण खूप जास्त गाढ असते, अति जास्त गाढ असते. आणि ते कसं नाही का, आणि ते नाही का लंग्सच्या खूप साऱ्या रेस्पिरेटरी जे फॅब्रिक्स आहे, मानून घे की स्पंज आहे, स्पंजला आपण नाही का ऑइल नाही का आपल्या गाडीचं जे ऑइल आहे त्यात डुबवलं. ओके, त्यात डुबवलं आणि त्याच्यानंतर आपण आता कसं स्पंज आहे तो हलका असतो. ओके, स्पंजला आपण असं दाबलं आणि त्याच्यानंतर आपण ऑइलमध्ये टाकलं आणि त्यानंतर सोडलं, तर काय झालं का त्या स्पंजनी ते गाडीचं ऑइल पूर्ण सक केलं. त्याच्यानंतर आपण काढलं, जो की त्या स्पंज मध्ये करीब अर्धा लिटर किंवा अर्ध्यापेक्षा म्हणजे पाऊण लिटर तरी, पाऊण म्हणजे 1.25 लिटर ऑइल त्यांनी सक केलाय आणि त्याचं वजन पण खूप हेवी झालंय, जे की हा जो आहे ना स्पंजला त्या ऑइलचं काहीच काम नाही, त्याला पाण्याचं काम आहे. तर मग आपण नाही का पाण्यात टाकतो पुन्हा, तर मग पाण्यात टाकलं तो पाणी सकच करू शकत नाही. व्हाय? कारण त्याने ऑलरेडी खूप सारं ऑइल सक केलं आहे आणि त्या स्पंजची तेवढी कॅपॅसिटीच नाही का तो ऑइल सक करेल. आणि त्यासाठी दुसरा एक फॅक्ट आहे की जो ऑइल आहे ना तो ऑइल रिपेलंट करतो वॉटरला, तो येऊ देत नाही. यस, तर अशा वेळेस काय होते की त्या स्पंज मध्ये आपण त्या पाण्याच्या बॉईल मधून जर काढलं ना त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण खूप जास्त आहे आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. असं नाही सक्शन नाही केलं पाणी, थोडंसं सक्शन केलं, बट ऍज कम्पेअर टू ऑइल बहुत कमी आहे. आणि हे जे ऑइल आणि हे निघतच नाही. आणि असं कोणी आहे नाही का आपल्या तोंडातून कोणी हात टाकन ना आपल्या स्पंजला असं दाबदूब करण वगैरे ना असं निकोटीन वगैरे बाहेर निघून जाईल, असं तर कोणी करू शकत नाही. मग काय होते की हे जे ऑइल आहे हे असंच पकडून राहते, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जाते, त्याच्यामध्ये रक्तामध्ये पाणी मिसळत नाही, सोबत ऑक्सिजन पण मिसळू शकत नाही, कारण तिथे जागाच नाही ना, त्या स्पंज मध्ये जागाच नाही. विचारून घे, लंग्स आहे, स्पंजच आहे एक प्रकारे, त्याच्यामध्ये जागाच नाही की कोणत्या गोष्टी सक करण्याचं. अनफॉर्च्युनेटली ऑक्सिजन आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे इझिली कोणताही माणूसही मरू शकतो. सो इट इज ऑल दीज थिंग्स हॅपन बिकॉज ऑफ सिगरेट. आणि सिगरेट ही कशी गोष्ट आहे की वन थिंग यू जस्ट डू इट कंटिन्युअसली, म्हणजे एक प्रकारे तडप लागते. आता माहित नाही काही लोकांना लागते नाही लागत. सिगरेट बद्दल ही माझी मेंटॅलिटी आहे, त्यामुळे मी सिगरेट घेत नाही वगैरे, आणि समोर जाऊन पण मी सिगरेट घेणार नाही.
आणि मला असं फारसं काही एकदम असं काही शॉक नाही का बिईंग सिगरेट वगैरे, त्यामुळे माझं स्टँडर्ड वाढलं वगैरे. वन थिंग इज दॅट माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय की कोणत्या गोष्टीनी मला स्पेशल बनवू शकत नाही. काल मी त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर सेल्फी काढून मी फोटो टाकू शकतो होतो फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, बट माझ्यासाठी कोणती गोष्ट इम्पॉर्टंट ठरू शकत नाही किंवा स्पेशल ठरू शकत नाही. कोणती असो, स्पेशल असो, मित्र असो, किंवा एखादी इव्हेंट असो, किंवा एखादी सिच्युएशन असो, किंवा एखादी चांगलं बॅकग्राऊंड असो. या मला असं वाटते का मीच स्पेशल असायला पाहिजे. या म्हणजे मी कुठेही जा ना, इट वॉज लाईक दॅट की लोकांसाठी मी स्पेशल असलं पाहिजे, लोकांसाठी मी स्पेशल असलं पाहिजे, ना की मी कोणा गोष्टीसाठी स्पेशल असलं पाहिजे. म्हणजे याचं म्हणण्याचं मिनिंग काय, व्हॉट इज दॅट मीन. मानून घे शाहरुख खान आहे. शाहरुख खानना कधी सेल्फी काढायची गरज लागते, किंवा जर त्याला समजा काहीतरी प्रिटेंड करायचं आहे किंवा दाखवायचं आहे वगैरे वगैरे, त्याच्यापाशी वगैरे समथिंग आहे, तर त्याला काही दाखवायची काही गरज नसते. या की त्यांनी कधी ऑस्कर वगैरे घेतला, जिंकला, किंवा त्यांनी फिल्मफेअर वगैरे अवॉर्ड जिंकला वगैरे, त्याला काही दाखवायची गरज नाही. त्याला माहित आहे की तो जिंकलाय. या तो फक्त असं अवॉर्ड घेऊन बाहेर जरी निघाला, 10 फोटोग्राफर लागतात आणि ते आपोआप फोटो काढतात, ते व्हायरल करून टाकतात. हा काहीच नाही करत. येस, त्याच्यामुळे त्याची पब्लिसिटी होऊन जाते. इट इज दॅट. असं कधी बघितलंय की शाहरुख खान कधी कोणा व्यक्तीसोबत आला आहे, तो हा सर आय जस्ट वॉन्ट टू टेक अ सेल्फी. नो, ही डझंट टेक लाईक दॅट. व्हाय? कारण त्याला माहित आहे की आपणच एवढा स्पेशल आहे. व्हाय वुड आय टेक? त्याच्यासाठी नाही का शाहरुख खान स्पेशल आहे त्या व्यक्तीसाठी. सो मी माझ्या लाईफ मध्ये आय जस्ट वॉन्ट टू बिकम अ शाहरुख खान. म्हणजे शाहरुख खान एक प्रकारे ज्याप्रमाणे त्याची, या मला तशाप्रमाणे बनायचं आहे. आणि माझ्यासाठी हेच इम्पॉर्टंट आहे. वन डे आय डेफिनेटली. 52 मिनिट झाले आपण बडबड करून आलोय. 9:30 झाले. आजचं काही सांगितलंच नाही, आज काय केलं नाही. आज ऍक्च्युली सुट्टी होती. या आज कसं आहे, ऑफिसमध्ये काही काम नाही, प्रोजेक्ट झालाय खतम, आणि युजली ट्रेनिंगचं काम सुरू आहे, म्हणजे नवीन लोकांना ट्रेनिंग वगैरे देणं. तर त्यामुळे ऑफिसवाल्यांनी सुट्टी दिली. काल सेकंड शिफ्ट वाल्यांना सुट्टी दिली आणि आज मॉर्निंग शिफ्ट वाल्यांना सुट्टी दिली. सो आज मला मॉर्निंग शिफ्ट मध्ये सुट्टी होती. सो आज कम्प्लिटली दिवसभर सुट्टी होती. आज सकाळी उठलो मी 11 वाजता उठलो. 11 वाजता उठल्यानंतर थोडंसं दात वगैरे घासले, कपडे प्रेस केले. यस, माझ्याकडे खूप दिवसाचे कपडे असेच पडून होते आणि ते कसं धुतले, म्हणजे धुवूनच होते आणि प्रेस पण करून होते, बट कसं खूप दिवसापासून पडून होते ना, त्यामुळे कसं त्याच्यावर एक प्रकारे समथिंग बॅक्टेरिया पण आपल्याचं काम असते. सो इट वॉज लाईक दॅट की मी थोडंसं प्रेस केले. त्याच्यानंतर मग जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग पिक्चर. अगं यार, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आय डोंट नो, हे जे म्हणजे हार्ड डिस्क आहे ना, हे मे बी करप्ट झाली आहे शायद, आणि याच्यामध्ये सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. असं नाही, माझा एक आर्टिफॅक्ट एपिसोडचा बॅकअप आहे, तो माझ्या घरी आहे म्हणा, बट कसं आहे की या हार्ड डिस्क मध्ये नाही का खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे लेटेस्ट आर्टिफॅक्ट एपिसोड वगैरे सगळे याच्यात आहे. इव्हन मूवीज आहे, फोटोज बहुत सारे याच्यात, बहुत सारे फोटोज आहेत. येस, आणि आज मी लावून बघितला तर आज तो एक प्रकारे लागलाच नाही. सो मला चेक करावं लागेल. मी फॉर्मॅट तर नाही करत, डेफिनेटली नॉट. येस, कोणत्या ना कोणत्या सिस्टीम मध्ये जावं लागेल किंवा कोणत्या कोणत्या सॉफ्टवेअर जेणेकरून आपण याच्या सगळ्या डेटाची रिकव्हरी करू शकतो. इट इज मूवी इम्पॉर्टंट आहे, बट फोटोज आणि आर्टिफॅक्ट एपिसोड इम्पॉर्टंट आहे. आणि बहुत मोठा डेटा आहे. युजली 1 TB चा डेटा तर फक्त आर्टिफॅक्ट एपिसोडनी भरून आहे, आणि त्याच्यानंतर 500 GB चा डेटा भरून आहे कधी फोटोज वगैरे. मी पाहतो, फिगर आउट करतो आणि करतो, डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याच्यानंतर हार्ड डिस्क फॉर्मॅट करतो. मी याला हार्ड डिस्कला कधीच फॉर्मॅट केलं नाही, तो एकदा फॉर्मॅट करून घेतो. ओके, सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. डब्बा आला नाही यार माझा. 9:30 झाले.
एकदा फोन लावून देतो. फोन तिथून लावणार आहे आपला, तर सिम कार्ड चेंज केलं. So this is the My Artifact episode number 1785. Yes. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.